श्रोत्यांनो, आमची येशू ख्रिस्ताविषयीची कल्पना अनेकदा फार चुकीची, मर्यादित आणि तोकडी असते आणि त्यामुळे त्याच्यावरचा आमचा विश्वासही कमकुवत असतो. म्हणून आम्ही ख्रिस्ताविषयी योग्य ती माहिती जाणणे आवश्यक आहे आणि ती माहिती व त्याच्याविषयीचे सिद्धांत आम्हाला नवीन करारातील इब्रिलोकास पत्र या पुस्तकातून मिळतात. आपण सध्या त्याचाच अभ्यास करीत आहोत. मागच्या कार्यक्रमात आपण शिकलो की येशू ख्रिस्त जरी देवदूतांपेक्षा श्रेष्ठ होता, तरी तो आमच्या उद्धारासाठी देवदूतांपेक्षा कनिष्ठ झाला. त्याने मानव रूप धारण केले आणि आमच्याकरिता मरण सोसले, यासाठी की मरणावर विजय प्राप्त करून जे मरणाच्या भयात आहेत, सैतानाच्या बंधनात आहेत, त्यांना मुक्त करावे. तसेच त्याने आमच्याकरिता दयाळू व विश्वासू मुख्य याजक व्हावे. आता या पत्राचा लेखक अर्थात इब्रिलोकास पत्राचा लेखक पुढे येशूविषयी काय म्हणत आहे त्याचा आपण अभ्यास करूया. या पत्राच्या 3ऱ्या अध्यायात त्याचा लेखक आम्हाला सिद्ध करून सांगतो की येशू ख्रिस्त मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे. इब्रिलोकास पत्र 3रा अध्याय आणि पहिलं वचन आपण वाचूया. इब्रिलोकास पत्र 3रा अध्याय पहिलं वचन. म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू ह्याच्याकडे लक्ष लावा. 3ऱ्या अध्यायाची सुरुवात यास्तव या शब्दाने होते. त्यावरून या पत्राचा लेखक पॉल असावा असे वाटते. आता यास्तव या शब्दाने या अध्यायाची सुरुवात करण्यात आली आहे, म्हणून त्याचा अर्थ असा की या आधी जे काही सांगण्यात आले आहे ते लक्षात घेता. म्हणजे 3ऱ्या अध्यायाचा अभ्यास करीत असताना आम्ही जे 2ऱ्या अध्यायातून शिकलो ते लक्षात घेऊन मग पुढचा अभ्यास आम्ही करावा. हा लेखक म्हणतो, यास्तव पवित्र बंधूंनो. बंधूंनो म्हणजे जे विश्वासणारे यहुदी होते ते. त्यांना पवित्र असे विशेषण वापरण्यात आले आहे. म्हणजे जे ख्रिस्तामध्ये पवित्र करण्यात आलेले आहेत, जे त्यांच्या ख्रिस्तावरच्या विश्वासामुळे पवित्र असे गणण्यात आलेले आहेत ते. श्रोत्यांनो, मी तुम्हाला मागे जे सांगितले होते ते पुन्हा एकदा सांगू इच्छिते ते हे की आमच्यापैकी कोणीही आपल्या चांगुलपणामुळे किंवा सत्कृत्यांमुळे पवित्र बनू शकत नाही. तर जेव्हा मी ख्रिस्ताच्या पूर्ण केलेल्या उद्धार कार्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा आम्हाला देवासमोर ख्रिस्तामध्ये पवित्र असे गणले जाते. आम्ही तेव्हा ख्रिस्तामध्ये देवासाठी वेगळे केलेले लोक बनतो. या अर्थाने इब्रिलोकास पत्र याचा पत्रलेखक आपल्या विश्वासणाऱ्या भावांना संबोधत आहे. पुढे तो म्हणतो, स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार हो. यहुदी लोकांच्या राष्ट्राचे पाचारण हे पृथ्वीवरचे पाचारण नव्हते. जुन्या करारामध्ये इस्रायलात जी अभिवचने देण्यात आली होती ती या पृथ्वीवरील वास्तव्याच्या संदर्भात होती. परमेश्वराने या लोकांना आकाशातून पाऊस मिळेल असे अभिवचन दिले होते. जमिनीची सुपीकता व भरपूर पिकाचे अभिवचन त्याने त्यांना दिले होते. जरी त्याने त्यांना आत्मिक आशीर्वाद देऊ केले असले तरी त्याने त्यांना भौतिक आशीर्वादही दिले होते. अनेकांना असं वाटतं की भौतिक व आत्मिक गोष्टी अगदी भिन्न भिन्न आहेत. त्यांचा आम्ही एकत्र विचार करू शकत नाही. म्हणून मंडळीमध्ये पैशांचा उल्लेख केलेला लोकांना अजिबात आवडत नाही. पैसा काही गैर नाही व त्याचा उपयोग आत्मिक गोष्टींसाठी करता येतो. तुमच्या खिशात पैसे असून तुम्ही मंडळीच्या आर्थिक गरजेसाठी प्रार्थना करता हे तुम्हाला कसे वाटते? तुम्ही प्रेषण कार्यासाठी प्रार्थना करीत असाल तर तुम्ही त्याकरिता आर्थिक हातभार लावत असाल तरच तुमच्या प्रार्थना परिणामकारक होतील, होय ना? नाहीतर तुमच्या प्रार्थना म्हणजे निवड तोंडाची वाफ दवडणे आहे. देवाच्या सेवेकरिता, मंडळीच्या गरजांकरिता पैसा देणे ही आत्मिक गोष्ट आहे. पाळक आत्मिक यज्ञ देवासमोर सादर करतात. त्यापैकी दान एक आहे आणि ओठांनी सादर केलेले स्तुतीचे समर्पण एक आहे. जे बंधू पूर्वी या पृथ्वीवरील पाचारणाचे भागीदार होते ते आता स्वर्गीय पाचारणाचे भागीदार झाले आहेत. आता ते इस्रायलातील जे लोक ख्रिस्ताकडे वळले त्यांच्या पिढींपैकी आहेत. आता त्यांनी एका नवीन युगात प्रवेश केला आहे असे त्यांना हा पत्रलेखक सांगत आहे. पूर्वी ते मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे प्राण्यांची अर्पणे मंदिरात सादर करीत असत. ते त्यांच्यासाठी योग्य होते, परंतु आता ते अयोग्य होते, कारण नियमशास्त्राची त्याविषयीची मागणी ख्रिस्ताने परिपूर्ण केली आणि आता त्यांचे पाचारण स्वर्गातले पाचारण आहे. पृथ्वीवरील पाचारण आता नष्ट झाले असे नाही, तर ते स्वर्गातल्या पाचारणात बदलण्यात आले आहे. या स्वर्गीय पाचारणाचे भागीदार ते सर्व लोक आहेत
जे ख्रिस्ताच्या उद्धार कार्यावर विश्वास ठेवतात. यहुदी व यहुदीतर या दोन्हींचा या लोकांमध्ये समावेश आहे. इफिस्करासपत्र 2 अध्याय 12 आणि 13 वचनांमध्ये प्रेषित पॉल यहुदीतर विश्वासणाऱ्यांना काय लिहितो ते पहा. इफिस्करासपत्र 2 अध्याय 12 आणि 13 वचने. ते तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाच्या करारास परके, आशाहीन व जगात देवहीन असे होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ आला आहात. आणखी पुढे याच पत्राच्या 2 अध्यायातील 19व्या वचनात तो लिहितो, तर यावरून तुम्ही आतापासून परके व परदेशीय नाही, तर पवित्र जनांचे एक राष्ट्र व देवाच्या घरचे आहात. म्हणून जरी तुम्ही व मी यहुदी नसलो तरी आमच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे आम्हीही स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार आहोत. श्रोत्यानो, आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की यहुदी माणसाने ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे त्याचे यहुदीपण बदलत नाही. तो यहुदीच राहतो, कारण ते त्याचे नागरिकत्व दाखविते. उदाहरणार्थ, जरी आम्ही ख्रिस्ती आहोत आणि आमचे नागरिकत्व स्वर्गाचे असले तरी आम्ही भारतीय आहोत. आमच्या त्या नागरिकत्वाने आमच्या भारतीय असण्यात काही फरक पडत नाही. तसेच यहुदी व्यक्ती ख्रिस्ताकडे आली तरी ती यहुदीच राहते. ती यहुदी व्यक्ती आता देवाच्या प्रकटीकरणामुळे पृथ्वीवरील पाचारणातून स्वर्गातल्या पाचारणाची भागीदार झाली आहे. श्रोत्यानो, या पत्राचा अभ्यास करताना आम्ही एका गोष्टीची सतत आठवण ठेवायला हवी, ती ही की हे पत्र यहुदी विश्वासणाऱ्यांना उद्देशून लिहिलेले आहे व त्यांची आध्यात्मिक व धार्मिक पार्श्वभूमी या पत्राद्वारे सतत आमच्या समोर ठेवण्यात आलेली आहे. या गोष्टी लक्षात ठेवल्याने या पत्राचा अर्थ लावणे आम्हाला सोपे जाईल. या गोष्टी लक्षात न ठेवता जर आम्ही त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला तर तो योग्य अर्थ असणार नाही. यहुदी विश्वासणाऱ्यांना स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार असे म्हटले आहे. पवित्र शास्त्राचा अर्थ लावणे हे एक विशेष असे शास्त्र आहे. त्याचे काही नियम आहेत आणि त्यांचा उपयोग आमच्या या अभ्यासासाठी आवश्यक आहे. जॉन वॅक्लिफ यांनी पवित्र शास्त्राचा अर्थ लावण्याचा एक सुवर्ण नियम दिला आहे. जॉन वॅक्लिफ यांचा काळ 1324 ते 1380 हा होता आणि जो सुवर्ण नियम त्यांनी दिला तो आजही सुवर्ण नियमच आहे. ते म्हणतात, पवित्र शास्त्र समजण्यासाठी जे काही बोलले गेले आहे किंवा लिहिल्या गेले आहे त्याची तू नोंद घेणे एवढेच तुला मदत करणारे नाही, तर ते कोणाविषयी, कोणाला, कोणत्या शब्दांमध्ये, कोणत्या वेळेस, कोठे, कोणत्या हेतूने, कोणत्या परिस्थितीत, त्याच्या आधी व त्याच्यानंतर काय आहे हे सर्व जाणून घेणे फार सहाय्य करणारे आहे. प्रिय श्रोत्यानो, या पत्राचा अभ्यास करतानाही आपण हा सुवर्ण नियम लक्षात ठेवणार आहोत. 3 अध्याय 1 वचनामध्ये आपण वाचले की आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित व मुख्य याजक याचकडे लक्ष लावा. अत्यंत बिकट परिस्थितीत सापडलेल्या छळ सहन करणाऱ्या यहुदी विश्वासणाऱ्यांना ते देवासमोर कोण आहेत याची आठवण करून देण्यात आली. ते पवित्र बंधुजन आहेत. लक्षात घ्या की ख्रिस्ताबरोबरचा त्यांचा मिलाप बंधू या शब्दातून प्रगट होतो. ते स्वर्गातल्या पाचारणाचे भागीदार आहेत. आता त्यांनी काही गोष्टी लक्षात घ्याव्यात असे त्यांना सांगण्यात आले आहे. लक्षात घ्या म्हणजे त्यावर गंभीरपणे विचार करा, त्याचा अर्थ नीट समजून घ्या. हा पत्रलेखक म्हणतो, आपण स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित. प्रेषित म्हणजे पाठविलेला, निरोप्या. देवाने येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर पाठविले. तो देवाचा निरोप्या होता. तो देवाचे प्रगटीकरण आहे. हे या इब्री विश्वासणाऱ्यांनी लक्षात घ्यावयाचे होते. पहिल्या शतकामध्ये यहुदी लोकांना निरोप्या या शब्दाचा एक विशेष अर्थ अभिप्रेत होता. निरोप्या किंवा दूत म्हणजे पाठविणाऱ्या व्यक्तीकडून पूर्ण अधिकार घेऊन आलेली व्यक्ती. ती त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रतिनिधी असे. येशू ख्रिस्त देवाचा प्रेषित होता म्हणजे त्याला देवाने पूर्ण अधिकार दिला होता व तो पृथ्वीवर देवाचे प्रतिनिधित्व करीत होता. आणि त्याने सत्याची केवळ घोषणाच केली नाही तर त्याने ते प्रगटही केले. या देवाच्या प्रेषिताकडे लक्ष लावण्याचे आर्जव या यहुदी विश्वासणाऱ्यांना करण्यात आले. हा प्रेषित त्यांनी स्वीकारलेल्या धर्माचा प्रेषित होता. पहिल्या शतकातील काही यहुदी विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्तावरचा आपला विश्वास सोडून दिला होता.
परंतु काही विश्वासणारे असे होते की त्या विश्वासामध्ये आनंद करीत होते. त्यांनी जो विश्वास स्वतःहून स्वीकारला होता, जी निवड स्वतःहून केली होती, त्या निवडीच्या प्रेषिताकडे संकटाच्या काळात लक्ष लावणे अगत्याचे होते. प्रेषित व मुख्य याजक या दोन भूमिका अगदी परस्पर भिन्न अशा आहेत. येशू ख्रिस्त आमचा मुख्य याजक कसा आहे याचे स्पष्टीकरण आपण या पत्राच्या 5व्या अध्यायातून शिकणारच आहोत. तूर्त आम्ही हे लक्षात घेऊया श्रोत्यांनो की प्रेषित व मुख्य याजक या परस्पर भिन्न भूमिका येशू ख्रिस्ताने पार पाडल्या. प्रेषित हा देवाने पाठविलेला दूत, त्याचा पृथ्वीवर आलेला प्रतिनिधी आहे, तर मुख्य याजक हा पृथ्वीवरील लोकांचा देवासमोरचा प्रतिनिधी आहे. प्रेषित देवाच्या वतीने माणसाशी बोलला, तर मुख्य याजक माणसाच्या वतीने देवाशी बोलतो. येशू आमचा मुख्य याजक आहे. या ठिकाणी त्याच्या माणूसपणावर भर देण्यात आला आहे. येशू आमच्यामध्ये जगला, आमच्यासह त्याने दुःख सहन केले, आमच्यासारखेच त्याला परीक्षांना सामोरे जावे लागले, आमच्याकरिता त्याने मरण पत्करले, आमच्यासाठी तो प्रार्थना करतो. आमच्या गरजा व आमच्या अडचणी उत्तम रीतीने समजून तो आमच्याकरिता देव पित्याजवळ मध्यस्थी करतो. असा मुख्य याजक आम्हाला येशू ख्रिस्ताद्वारे लाभलेला आहे. या मुख्य याजकाकडे लक्ष लावण्याचे आर्जव इब्रीच्या पत्रलेखकाने त्याच्या वाचकांना केले आहे. श्रोत्यानो, मला कधीकधी असं वाटतं की माझे म्हणणे कोणी समजून घेऊ शकत नाही. मी जो संवाद साधू इच्छिते त्यामध्ये काही अडखळ नाही, परंतु मी देवाचे फार फार उपकार मानते, कारण माझ्या भावना समजून घेणारी कोणी व्यक्ती आहे. ती माझा बचावही करते आणि ती व्यक्ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. माझ्या प्रिय श्रोत्यानो, तुम्ही कोणीही असा, कशाही मनस्थितीत असा, तुमच्या समस्या कोणत्याही प्रकारच्या असू द्या, येशू ख्रिस्त तुम्हाला समजू शकतो. तो तुमच्या भावना उत्तम रीतीने समजू शकतो. काय तुम्ही त्याला आपले मनोगत कधी प्रगट केले आहे? ख्रिस्त या पृथ्वीवर कशा स्वरूपात आला? त्याची इथली सेवा काय होती? आता त्याची सेवा काय आहे? तो आमच्याकरिता कोण आहे? याचा नीट विचार करा, त्यावर मनन करा, त्याविषयी गंभीरपणे विचार करा. प्रभू येशू ख्रिस्त आज देवाच्या समक्षतेत असलेला आमचा मुख्य याजक आहे आणि तो तेथे तुमच्या व माझ्याकरिता मध्यस्थी करीत आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त मोशेपेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे या पत्राच्या 3ऱ्या अध्यायात सांगितलेले आहे. त्याआधी येशू ख्रिस्त संदेशांपेक्षा व देवदूतांपेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे सांगितलेले आहे. त्याचे मोशेवरचे श्रेष्ठत्व या ठिकाणी स्पष्ट केले गेले आहे, कारण यहुदी लोकांकरिता मोशे हा फार महत्वाचा व महान असा धार्मिक पुढारी होता. काही वर्षांपूर्वी एके ठिकाणी मोशे मोठा की अब्राहम या विषयावर यहुदी धर्मशिक्षकांनी वादविवाद आयोजित केला होता आणि त्यात बहुधा मोशे अब्राहमापेक्षा श्रेष्ठ असा निष्कर्ष काढण्यात आला होता. यावरूनच या लोकांसाठी मोशेचे महत्त्व काय ते दिसून येते. जर तसे होते तर येशूने मोशेच्या तुलनेत श्रेष्ठ असायला हवे. हीच गोष्ट इब्री लोकासपत्र याच्या 3ऱ्या अध्यायात या पत्रलेखकाने स्पष्ट केली आहे. 2रं वचनात आपण वाचूया. जसा मोशे देवाच्या सबंध घरात विश्वसनीय होता, तसा तोही त्याला ज्याने नेमिले त्याच्याशी विश्वसनीय होता. श्रोत्यांनो, प्रभू येशू त्याची नेमणूक करणाऱ्याशी विश्वासू होता. देवाचे प्रतिनिधित्व या पृथ्वीवर करण्याबाबत आणि मानवाचे देवासमोर प्रतिनिधित्व करण्याबाबत येशू ख्रिस्त विश्वासू होता व आहे. पुढे या वचनात म्हटलेले आहे, तसा मोशेही देवाच्या सर्व घराण्यात विश्वासू होता. या पुढील वचनांमध्ये घराणे हा शब्द 7 वेळा वापरण्यात आला आहे. या ठिकाणी देवाचे घराणे असे म्हटलेले आहे. मोशेला या घराण्याविषयी काही करण्याचा आदेश देण्यात आला होता व त्या बाबतीत तो विश्वासू ठरला. ही गोष्ट खरी आहे श्रोत्यानो की मोशेने काही चुकीच्या गोष्टी केल्या. त्याने लिहिलेल्या पुस्तकांमध्ये त्याची नोंद आहे. तो रागीट स्वभावाचा होता. एकदा देवाने त्याला खडकाशी बोलण्याची आज्ञा केली. त्याऐवजी त्याने खडकावर काठीने मारले. तसे करणे अयोग्य होते, कारण तो खडक ख्रिस्त व त्याचे कार्य यांचे प्रतीक होता. या घटनेच्या फार आधी देवाने त्याला खडकावर मारण्यास सांगितले होते. निर्गमचे पुस्तक 17वा अध्याय 6वे वचन. आणि एकदा त्या खडकावर मारल्यानंतर पुन्हा मारण्याची गरज नव्हती. त्याने जरी चुका केल्या होत्या तरी आता अनेक शतकानंतर त्याच्या चुकांची आठवण करण्याऐवजी
परमेश्वराने त्याच्या विश्वासूपणाची आठवण केली. प्रभू येशू आपल्या सेवकांकडून विश्वासूपणाची अपेक्षा करतो. अशा विश्वासू सेवकाला शाबासकी देऊन तो म्हणतो, शाबास भल्या व विश्वासू दासा. आम्ही कोणीही असू किंवा आम्हाला देवाने कोणतीही सेवा कराव्यास दिलेली असो, आम्ही त्यामध्ये विश्वासू असायला हवे. मोशेवर देवाने जी फार मोठी जबाबदारी सोपविली होती, त्या जबाबदारीविषयी, देवाच्या लोकांविषयी मोशे विश्वासू राहिला. आजचे जग इतके विकृत झाले आहे श्रोत्यानो, की त्याची सर्व मूल्ये अगदीच उलटी झाली आहेत. प्रामाणिकपणा हे उत्तम धोरण आहे असे म्हणणारे व त्याप्रमाणे वागणारे लोक अति दुर्मिळ झाले आहेत. त्याउलट तुम्ही जर अप्रामाणिक नसाल तर लोक तुम्हाला हसतात, मूर्ख समजतात. जर तुम्ही सचोटीने खरेपणाने वागलात तर तुम्ही अधिक समस्यांमध्ये पडता. अविश्वासूपणा, लबाडी, फसवणूक, अन्याय या सर्व गोष्टी या जगात टिकून राहण्यासाठी आवश्यक आहेत असे लोक बोलतात. एका प्रसिद्ध छायाचित्रकाराची मुलाखत मला दूरचित्रवाणीवर ओझरती पाहायला मिळाली. तो आपल्या बोलण्यात शिव्यांचा सर्रास वापर करीत होता. त्यावरून त्याची मुलाखत घेणाऱ्या तरुणीने त्याला विचारले, तुम्ही नेहमीच लोकांशी शिव्या देऊन बोलता हे कसे? त्यामुळे लोक दुखावले जात नाहीत काय? या प्रश्नावर तो छायाचित्रकार हसला व म्हणाला, मी शिव्या देऊन बोलतो कारण ते जीवनाचा एक अंग बनले आहे. सर्वजण शिव्या देतात. प्रत्येकजण शिव्या देऊन बोलत असेल तर त्यात गैर वाटण्याचे कारण नाही आणि त्याविषयी वाईट वाटून घेण्याचेही कारण नाही. श्रोत्यानो, उलट्या मूल्यांचे हे आजचे जग आहे. लोक जे सर्व वाईट करतात त्याचे समर्थन ते करतात आणि ते सौंदर्याला कुरूपता मानतात, तर त्यांच्याकरिता विरूपता सौंदर्य आहे. अशा या आधुनिक जगात तुम्ही तुमच्या ख्रिस्ती विश्वासाविषयी किती विश्वासू आहात याकडे देवाचे लक्ष आहे. तुम्ही काय सेवा करता यापेक्षा ती किती विश्वासूपणाने करता याकडे त्याची नजर आहे. तुम्ही आपल्या पतीशी किंवा पत्नीशी, आपल्या आईवडिलांशी विश्वासू आहात ना? काय तुमचा वरिष्ठ अधिकारी तुम्हाला विश्वासू समजतो? जर आम्ही स्वतःला ख्रिस्ताचे अनुयायी समजतो तर जसा ख्रिस्त विश्वासू आहे तसे आम्ही त्याच्याशी व आमच्या बंधूंशी विश्वासू असायला हवे. आमच्या जीवनातून ख्रिस्ताचा विश्वासूपणा प्रगट व्हायला हवा. आपण वाचले की येशू आपल्या नेमणाऱ्याशी विश्वासू होता. तो मग मोशेपेक्षा श्रेष्ठ कसा होता? वाचूया श्रोतांनो 3 वचन. हे वचन सांगतं, कारण ज्या मानाने घर बांधणाऱ्याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे, त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे. मोशे देवाच्या घराविषयी विश्वासू होता, पण घर बांधणारा प्रभू येशू ख्रिस्त होता. तो निर्माणकर्ता आहे. मोशे निर्मिती आहे. हा या दोघांमधला फरक आहे. 4थ्या वचनात लिहिले आहे, कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, पण सर्व काही बांधणारा देवच आहे. घर आपोआप निर्माण होत नाही, ते कोणाला तरी बांधावे लागते. प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आहे आणि तो निर्माण करता आहे. मोशेने त्या पदाचा दावा कधी केला नाही. श्रोत्यानो, या अध्यायाच्या 6व्या वचनात म्हटले आहे, आपण त्याचे घर आहो. यहुदी विश्वासणारे त्यांच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे त्यांच्या यहुदी बांधवांपासून वेगळे पडले होते. ते एकाकी झाले होते. अशा वेळेस हा लेखक त्यांना आठवण करून देत आहे की ते एकटे नाहीत, एकाकी नाहीत, तर ते देवाच्या घरात, ज्याचा ख्रिस्त निर्माणकर्ता व मालक आहे, त्या घरात ते आहेत आणि तो त्यांच्याविषयी विश्वासू आहे. श्रोत्यानो, आज तुम्ही कदाचित असेच एकाकी व कष्टी असाल, परंतु ख्रिस्त तुमचा एकाकीपणा काढून टाकण्यासाठी तुम्हाला देवाच्या घरात, त्याच्या मंडळीत सामील करण्यासाठी उत्सुक आहे. जर तुम्ही आपली पापे पदरी घेऊन येशू ख्रिस्ताचा उद्धारक म्हणून अंगीकार कराल, तर तुम्हालाही देवाचे पुत्र व कन्या होण्याचा अधिकार प्राप्त होईल. मग जगाच्या अंतापर्यंत ख्रिस्ताची पवित्र समक्षता तुमच्यासह राहील. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.